राजम शरणम प्रपत्ती। आता कालच्या भागात आपण अध्याय पहिला ऐकला। अध्याय पहिला होता व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत आणि आज आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत। दुसरा अध्याय आहे सिद्ध योग्यांचे दर्शन विचित्रपूरचा वृत्तांत। आता हा अध्याय पठणाचं फळ काय आहे ते सुद्धा आपण सुरुवातीच्या पानावर पठणाचं फळ आहे की मनस क्लेश निवारण असं लिहिलं, म्हणजे आपल्याला जो मानसिक क्लेश वगैरे होत असतो त्याचं निवारण या दुसऱ्या अध्यायाच्या पठणाने होतं। तर आपण या अध्यायाच्या पठणाला आता सुरुवात करूया। आता जे शंकर भटांचे शब्द आहेत ज्याच्यामध्ये हा अध्याय लिहिला तसंच मी वाचून दाखवू आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण जिथे गरजेचं असेल तिथे मी देईन। मी मरुतमल्ले या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला। मार्गात अनेक पुण्यात्म्यांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो। त्या प्रवासात आश्चर्याची अशी गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे। पांड्य देशातील कदंबवनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी Dadu, there's a caterpillar on his shoulder. होते। या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते। त्याचे मी दर्शन घेतले आणि विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो। नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली। मार्गात मला सिद्ध योगींद्र नावाच्या एका महान तपस्व्याचा आश्रम लागला। या आश्रमात जाऊन मी त्या महापुरुषाचे चरणी नतमस्तक झालो। त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावनेने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तू असा तोंड भरून आशीर्वाद दिला। त्यांच्या चरण स्पर्शाने माझे शरीर कापसासारखे हलके वाटू लागले। ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे। त्याची कथासुद्धा मोठी रंजक आहे। देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु त्यातील एक राक्षस पळून गेला। त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली। तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयपणे ठार केले। त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले। तो निस्तेज दिसू लागला। त्या पापाचे शालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले। पांड्य देशातील कदंबवनात तो आला आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला। त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली। इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले। मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अर्चन केले। नंतर त्या स्वयंभू लिंगावर एक सुंदरसे देवालय बांधले। ते इंद्रांनी प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून त्याचे अत्यंत मंगलदायक आहे। पुण्यवंतांना श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनासायास त्याचे दर्शन घडते। मी त्या महायोग्याचे ते वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो। मोठ्या श्रद्धाभावाने त्यांच्या चरणकमली मी नमस्कार केला। तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले। मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो। तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले, पण मी पाहिलेले शिवमंदिर ते हे नव्हतेच। मला ते मंदिर मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले। मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि श्री सिद्ध योगींद्रांकडे येण्यास निघालो। तेथील परिसर जनसमुदायाने भरलेला होता। एका शहरासारखा वाटला। योगींद्रांचा आश्रम मात्र सापडला नाही। मी श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे मनात चिंतन करीत पुढे प्रवास करण्यास सुरुवात केली। तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चहूकडे पसरला। मी मार्गक्रमण करीत होतो त्या मार्गातून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले। माझ्या मागे 3 शिरे असलेला सर्प होता। त्याच्या मस्तकाला 3 दिव्यमणी होते। त्याचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता। मी अत्यंत भयभीत झालो। माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत गेले। मी श्रीपाद शिवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो। त्या सर्पाचा उजेड मार्गप्रदर्शन करीत होता। शेवटी मी कसाबसा सिद्ध योगींद्रांच्या आश्रमाजवळ पोचलो। तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काळ अदृश्य झाला। सिद्ध योगींद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम चणे प्रसाद म्हणून दिले। ते मी पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती। तेव्हा
त्या दयामूर्ती योगेंद्राने मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला. नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला. त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली. तसेच मनातील वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले. हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले. आता जी कथा आपण आतापर्यंत ऐकली त्याच्यामध्ये कसं सांगितलं की मरुतमल्ले ह्या पर्वतावरून पुण्यस्थळावरून शंकर भट हे पुढे प्रवास करत होते आणि पुढे प्रवास करताना त्यांना अनेक थोर संतांचे दर्शन घडत होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते जेव्हा प्रवास करत होते तेव्हा त्यांना कुठेही भोजनासाठी भोजन वगैरे याची व्यवस्था आपोआप व्हायची. त्यांना न मागता सगळं मिळत होतं. आणि असं करता ते पांड्य देशातील कदंब वनात पोचले. आता त्या वनामध्ये पोचताना त्यांच्या शरीराचं वजन फार कमी झालेलं होतं, म्हणजे क्रमाक्रमाने कमी होत होतं. आणि त्या प्रांतामध्ये एक अतिजागृत शिवलिंग होतं. त्याचे त्यांनी दर्शन घेतले. ते विश्रांतीसाठी त्या शिवालयात सुद्धा थांबले होते. नंतर त्यांनी पुढचा प्रवास सुरुवात केली आणि मार्गात त्यांना सिद्ध योगींद्र या नावाच्या एका महान तपस्व्याचा आश्रम दिसला. आता या आश्रमात त्या महापुरुषाच्या चरणी ते नतमस्तक झाले आणि मोठ्या वात्सल्यपूर्व भावनाने त्या तपस्व्याने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. आता हा डोक्यावरून हात फिरवल्यानंतर त्यांना कोणता आशीर्वाद दिला तर श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तमरस्तु, म्हणजे तुम्हाला तिथला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन होऊ दे असा हा आशीर्वाद त्यांना दिलेला आहे. So the 4-in-1 skip everything mattifying compact is here, and I cannot wait to show you what it looks like. These are done in the same shades as your favorite 4-in-1 serum tint, and they're just a lazy girl's routine for when you don't want to put on foundation or concealer but you want a full face of makeup that looks like it's. आणि अतिशय असा आशीर्वाद दिल्यानंतर त्यांच्या चरणस्पर्शाने जे आपल्या ह्यांचं शंकर भटांचं शरीर होतं ते अगदी कापसासारखं मऊ भाजलं. पुढे ते दर्शन झाल्यानंतर शिवलिंग जागृत, त्या शिवलिंगाची कथा त्यांनी त्या शंकर भटांना सांगितले. ते काय म्हणाले की हे शिवलिंग अत्यंत जागृत आहे. देवेंद्राने काय केलं, आपल्या सामर्थ्याने जेव्हा सगळ्या राक्षसांचा वध केला होता, सगळ्या राक्षसांना मारून टाकले आणि परत एक राक्षस मात्र शिल्लक राहिला. आणि त्या राक्षसाने काय केलं, पळून जाऊन महादेवाची तपश्चर्या केली व तो ध्यानस्थ असतानाच इंद्राने त्या राक्षसाला निर्दयतेने मारला. त्याला निर्दयतेने मारल्यानंतर काय झालं, तर तपस्येला बसलेला राक्षस त्याला मारल्यावर काय झालं, तर देवाचं जे होतं सगळं तेज हे लोप पावलं आणि तो निस्तेज दिसू लागला. आणि त्याच्या पापाचं शालन करण्यासाठी त्यांनी अनेक तीर्थांचे दर्शन, आता हे पाप इंद्राला लागलं तपश्चर्येला बसलेल्या राक्षसाचं त्याने वध केल्यामुळे, तर ते पापाचं शालन करण्यासाठी त्याने काय केलं, अनेक तीर्थ फिरला. आणि तो फिरता पांड्य देशातील कदंब वनात तो आला. आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा दिसू लागला आणि तेजस्वी आणि कांतिमान दिसू लागला. त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्यासाठी त्याला उत्कंठा लागली. आणि इंद्राने मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले होते. त्या मोठ्या भक्तिभावाने पूजन अर्चन केले. नंतर त्या स्वयंभू लिंगावर सुंदरसे देवालय हे इंद्राने बांधले होते. इंद्राने ते देवालय बांधले आणि असे ते सुंदरसे देवालय अत्यंत मंगलकारक आणि दत्त भक्तांना, आता इथे परत म्हणतो की ह्या जे शिवलिंगाचे दर्शन हे दत्त भक्तांना विनासायास घडते, म्हणजे त्यांना फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. कारण असं सिद्ध योगेंद्रांनी कथा त्या शंकर भटाला सांगितली. आणि त्यांनी परत शंकर भटाला तिकडे जाऊन शंकर भटाने त्यांना नमस्कार केला आणि सिद्ध योगेंद्रांनी त्यांना पुन्हा तिथे जाऊन त्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यास सांगितले. आता शंकर भट जेव्हा त्या शिवलिंगाचे दर्शन घ्यायला गेले तेव्हा काय झालं, तर ते दर्शन घेण्यासाठी जेव्हा ते गेलेले आहेत तेव्हा तिथे काय होतं आहे, तर त्यांना जे दिसलेलं शंकराचं मंदिर आहे पूर्वीच्या मंदिरापेक्षा पूर्णपणे वेगळंच होतं. ते आधीचं मंदिर तिथे नव्हतं आणि हे जे मंदिर आहे ते मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखं आता त्यांना
दिसू लागलेलं आहे. तर ते मोठ्या श्रद्धेने त्यांनी त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि ते तिथून निघाले. तर तिथे भरपूर असा लोकांचा समुदाय होता. आणि पुढे काय झालेलं आहे, तर त्यांना असं आता ते पुढे येतात तेव्हा त्यांना सिद्ध योगींद्रांचा आश्रम कुठेही दिसत नाही. आणि ते चिंतन करत चालले. असा त्यांचा प्रवास असा सुरू असताना त्या सूर्यास्त होऊन अंधार पडतो आणि मग त्यांना अचानक काय दिसतं की आपल्या मागून मोठा प्रकाशाचा झोत येतोय, जो आपल्याला मार्ग दाखवतोय. मागे वळून बघितल्यावर काय झालं, तर त्यांना 3 डोक्या असलेला साप दिसला. आणि तो 3 डोके असलेला साप पाहिल्यावर ते अतिशय भयभीत झाले. श्रीवल्लभांचं नाम घेत ते पुढे पुढे जाऊ लागले. पण त्यांच्या मनात खूप भीती वाटत होती. शंकर भटांच्या मनात भीती वाटत होती. मग असं भयभीत शंकर भटांच्या हृदयाची स्पंदने अतिशय जोरात सुरू होती. आणि अशा अवस्थेत ते मार्गक्रमण करीत असताना त्यांना तो सिद्ध योगींद्रांचा आश्रम दिसला. व तो दिसता क्षणीच तो साप, जो त्यांच्या मागे 3 शिरं असलेला साप जो होता, तो त्यांना मार्ग दाखवत होता, तो अदृश्य झाला. सिद्ध योगींद्रांनी मोठ्या प्रेमभावाने पुन्हा एकदा त्यांचं स्वागत केलं. व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे त्यांना खावे लागले. पण त्यांच्या जरी ते शांत वाटलं असलं, तरी त्यांच्या हृदयाची धडधड काही कमी होत नव्हती. म्हणून मग सिद्ध योगींद्रांनी त्यांच्या छातीवर अगदी प्रेमभावनेने हात फिरवला आणि करुणामय स्पर्शाने त्यांच्या हृदयातील सगळी धडधड पळून गेली. तसेच मनातले जे वाईट विचार होते ते पण सगळे दुष्ट संकल्प बाहेर निघून गेले आणि हृदय एका अनामिक आनंदाने असं त्यांचं भरून गेलं. आता पुढची कथा काय, दत्त महिमा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता. आता यावेळी सिद्ध योगेंद्र म्हणाले. तर सिद्ध योगेंद्र शंकर भटांना काय म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग व त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर या दोन्ही वेगवेगळी देवालये नाहीत. तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा ही श्री दत्तात्रयांची अनुज्ञा होती. म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली. श्री दत्तांच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने स्थापना केलेली मूर्ती व त्यावेळचा परिसर तुला दाखविला. तू पाहिलेली सारी सृष्टी म्हणजे असे समजणे हा मायेचा खेळच आहे. सर्व काही चैतन्य स्वरूप आहे. So between cancelled cabs and cancelled plans, guess what I cancelled? This entire. तर तू अगोदर अनुभवलेली सारी सृष्टी ही श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते. वर्तमान काळ भूतकाळामध्ये बदलू शकतो आणि भूतकाळ वर्तमान काळात परावर्तित होऊ शकतो. आता इथे जे वाक्य दिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे की सुरुवातीला सिद्ध योगींद्र काय म्हणत की त्यांनी शंकर भटांना दोन्ही पाहिलेली देवालये ही एकच होती, वेगवेगळं असं काही नव्हतं. तर आधी जे पाहिलेलं देवालय होतं ते आणि नंतर जे त्यांना सुंदरेश्वराचं मंदिर दिसतं ते दोन्ही एक होती. पण जे इंद्रदेवाने स्वतः स्थापन केलेले जे मंदिर बनवलेलं होतं त्याचंही दर्शन त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे झालं. ते पहिलं मंदिर. नंतर जे झालं ते सुंदरेश्वराचं, मीनाक्षी सुंदरेश्वराचं मंदिर. ती दोन्ही मंदिरं एकच होती. परंतु दत्तप्रभूंच्या कृपेमुळे त्यांना, श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे त्यांना ते इंद्राने स्थापना केलेलं मंदिरसुद्धा दिसलं होतं. आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी जो संकल्प केला, दत्तप्रभूंच्या संकल्पाने काय होतं, भविष्य वर्तमानात बदलू शकतं, वर्तमान काळ हा भूतकाळात बदलू शकतो आणि भूतकाळ हा भविष्यात बदलू शकतो. म्हणजे त्यांच्या संकल्पामध्ये इतकं सामर्थ्य आहे की भविष्यात घडणारी गोष्टसुद्धा आपल्याला कळू शकते, भूतकाळात जी घडलेली गोष्ट आहे तीही आपल्याला कळू शकते. इतकं सामर्थ्य आहे. एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष दत्तप्रभूच आहेत. ते सगुण रूपात पिठिकापूर या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत. तेथील लोकांनी त्यांचे सत्यस्वरूप जाणले नाही, परंतु कुरवपर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असून सुद्धा स्वामींची कृपाप्रसादाने भवसागर आनंदाने पार केले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्यावेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी
स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. आता इथे परत मांडलेला विचार पण खूप महत्त्वाचा आहे बघा, की सृष्टीमध्ये जे काही घडतंय, लय, उत्पत्ती किंवा निर्मिती, ज्या सृष्टीचे जे 3 हे आहेत, की सृष्टीमध्ये काय काय घडतं, ते सगळं कोणाच्या दत्तप्रभूंच्या संकल्पामुळेच घडत असतं. उत्पत्ती होते, एखादी नवीन गोष्टीची उत्पत्ती होते, किंवा एखाद्या गोष्टीचं लयानंतर उत्पत्ती, लय होतो, लय म्हणजे कळलं ना, विनाश होतो, किंवा एखाद्या गोष्टीचा जर विनाश होतो, स्थिती म्हणजे चालू राहते, त्याला स्थिती असं म्हणतात. तर ती स्थिती, लय, उत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्या तिन्ही गोष्टी त्या दत्तप्रभूंच्या संकल्पनेमुळेच घडत असतात, हे इथे मांडलेलं आहे. आणि पुढचा विचार काय मांडला आहे, तर श्रीपाद श्रीवल्लभांनी पिठिकापूर या ठिकाणी दत्तप्रभूंनी पिठिकापूर या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ हा म्हणून जन्म घेतला होता. आणि हे फार थोड्या जणांना माहिती होतं, म्हणजे पिठिकापूरमधल्या लोकांना ते मान्य नव्हतं, का ते पटवून द्यावं लागलं, पटत नव्हतं. पण कुरवपूर येथील मासे मारणाऱ्या कोळ्यांना ते अल्पज्ञ असून म्हणजे त्यांचं ज्ञान अतिशय कमी होतं, किंवा अल्पज्ञानी असं म्हणतात ना, की बुद्धी ज्यांच्याकडे ज्ञानाचा साठा खूप कमी आहे, असे असूनसुद्धा त्यांनी त्या कोळ्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचं सत्यस्वरूप जाणलं, आणि त्याच्यामुळे ते भवसागर तरून गेले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी काय, तर आपला अहंकार हा गळून पडला पाहिजे. पिठिकापूरमधील ब्राह्मणांना खूप अहंकार होता, आपला ज्ञानाचा गर्व होता, त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीमध्ये वादविवाद आणि चर्चा करत राहिले. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ हेच दत्तांचा अवतार आहे, हे बऱ्याच जणांना तिथे मान्य नव्हतं. पण ह्या कुरवपुरातील साध्या अशा कोळ्यांना, जे कमी शिकलेले किंवा ज्यांच्याकडे ज्ञान कमी होतं, पण त्यांनी श्रद्धाभावनेने श्रीपाद श्रीवल्लभांचं ते सत्यस्वरूप दत्तांचं हे जाणलं होतं, त्यामुळे ते मोक्ष मिळालं. तर श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन होण्यासाठी काय झालं पाहिजे, तर आपला अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. आपल्या हृदयातील काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, हे मोह, हे सगळे जे आपले षडरिपू आहेत, त्यांचा नाश झाल्यानंतरच आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त होण्यास मदत होते, असं इथे स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे आपण नेहमी चांगलं बोललं पाहिजे, चांगलं हे केलं पाहिजे. दुसरे आपल्या शत्रूविषयी सुद्धा आपल्या तोंडातनं चांगले शब्द बाहेर पडले पाहिजे, हे लक्षात ठेवा. आपलं आचरण हे सदा सर्व काळ हे एक उच्च स्तरावरच असलं पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता देवेंद्रांनी प्रतिष्ठापित केलेले शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले. त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाच्या राजा कुलेश्वर पांड्यास सांगितला. गिफ्ट देने वालों ने ना ज्यादा सोचा नहीं. देखो मेरे बर्थडे पे क्या मिला, हंस क्या रहे हो? रिवॉर्ड्स के मामले में आपका पेमेंट ऐप भी कुछ ऐसा ही कर रहा है. इसलिए Amazon पे UPI, चाहे QR कोड स्कैन से पे करो या मनी ट्रांसफर, हर बार मिलेंगे Amazon शॉपिंग रिवॉर्ड्स, वो भी पर्सनलाइज्ड. Amazon पे पेमेंट्स का A to Z. Blood while brushing, discomfort in gums while eating, and bad breath. These could be the 3 signs of gum problems caused by plaque bacteria. Choose Parodontax toothpaste. It is 4 times more effective at removing plaque bacteria. Parodontax, the gum experts. शिवाज्ञास मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना केली. त्याला मधुरा नगर असे नाव दिले. कुलेश्वर याचा पुत्र मलयध्वज याने आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता. त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. त्या यज्ञकुंडातून 3 वर्षाची अतिशय सुंदर अशी लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजे मीनाक्षी देवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले. लग्न सोहळा अत्यंत थाटमाटाने साजरा झाला. शिवाच्या जटेतून निघालेली वेदवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता. श्री सिद्धयोगींद्र पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनांमुळे व्यक्तींमध्ये आकर्षण तर काहींमध्ये विकर्षण होते. पुण्य कर्म, उत्तम विचार आणि
उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते. पाप कर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईनी पुण्यशील व्यक्तीचा संघ अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थळांचे दर्शन घडते. पुण्यक्रमात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते. पापाचा नाश होतो. या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूंवर भक्ती जडते. अरे बाबा शंकर भट्टा, तुझ्या श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळे तू येथे येऊ शकलास. आता बघा पुढे त्या देवेंद्राने स्थापित केलेल्या मंदिराविषयी पुढची कथा काय सांगितली तर देवेंद्राने स्थापन केलेल्या हे शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले आणि त्याने त्या शिवलिंगाचा महिमा त्या देशाच्या राजाला कुलेश्वरा पांड्यास सांगितलं. आता कुलेश्वर पांड्याने शिवण्यात समजून त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तो जीर्णोद्धार करून तेथे नगराची स्थापना केली आणि त्या नगराचं नाव काय पडलं मधुरानगर. तर कुलेश्वराचा पुत्र कोण होता? कुलेश्वराचा पुत्र होता मलयध्वज. मलयध्वजाला काय होतं हा सुद्धा आपल्या पित्याप्रमाणे ईश्वर भक्त होता. तर त्याने काय केलं, त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आता या यज्ञकुंडातून 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून सगळेजण खुश झाले आणि तिचं नाव मीनाक्षी देवी ठेवलं. आता ह्या मीनाक्षी देवीचा पुढे विवाह कोणाशी झाला तर सुंदरेश्वराबरोबर विवाह झाला आणि या विवाहाला प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटात साजरा झाला आणि शिवाच्या जटेतून निघालेली जी गंगा म्हणजे नदी होती, पवित्र नदी, ती या मधुरा नगरातून वाहत होती व तिच्या प्रदेशातील अत्यंत सुपीक निसर्गरम्य झाला होता. आता सिद्धयोगींद्र पुढे काय म्हणतात ते बघा. सिद्धयोगींद्रांनी जे पुढचं जे काही सांगितलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे की सृष्टीतील प्रत्येक व्यक्ती वस्तूमध्ये स्पंदन असतं आणि ते स्पंदनामुळे त्या स्पंदनांमुळे काय होतं तर भिन्न भिन्न प्रकारच्या व्यक्तींमध्ये आकर्षण किंवा विकर्षण होते. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला आवडू लागते, त्याचा स्वभाव आवडू लागतो त्या स्पंदनांमुळे. आता काय दिलं पुण्यकर्म उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते. म्हणजे आपलं जे पुण्यकर्म असतं, उत्तम आचार असतात, त्या सगळ्या विचाराने आपल्या देहामध्ये एक पुण्यरूपी प्रकंपन होते आणि पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. जर आपले विचार पाप करण्यासारखे तर आपलं पापरूपी प्रकंपन तयार होतं असं त्यांनी तिकडे सांगितलेलं आहे. तर मनुष्याच्या पुण्याईनी पुण्यशील व्यक्तीचा संघ अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. म्हणजे जर आपल्यामध्ये जी प्रकंपन असतात तर ती पुण्यशील अशी असतील तर आपल्याला त्याच प्रकारची व्यक्ती त्या पुण्यशील व्यक्तीचा आपल्याला संघ प्राप्त होतो आणि पुण्यस्थळाचे दर्शन घडत जाते. आपल्या पुण्यस्थळांचे दर्शन घडत आपल्या पुण्य कर्माची आसक्ती वाढून आपल्या पुण्यामध्ये वृद्धी होत जाते आणि पापाचा नाश होतो. या सर्वाचे फलस्वरूप दत्तभक्ती जडते. तेव्हा बाबा शंकर भट्टा तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा आहे आणि त्यामुळे तू इथे येऊ शकलास. म्हणजे आता या क्षेत्रात जाणं किंवा अशा पुरुषांचं दर्शन घेणं हे सुद्धा आपल्यामध्ये काहीतरी पुण्य प्रकंपन असतं तेव्हाच घडत असतं. जर आपल्या शरीरामध्ये असं पुण्य प्रकंपन असेल, काहीतरी आधीपासून पुण्य तत्व असतं ते काय आपल्याला पुढे असं पुण्य पुरुषांच्या संगतीत घेऊन जातं. आणि शंकर भटांच्या ह्याच्यामध्ये पण कुठेतरी काहीतरी पुण्य संचय असणार ज्याच्यामुळे त्यांच्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा झालेली आहे. असं इथे आपले कोण सिद्धयोगींद्र हे त्यांना सांगितलं आहे. आणि शंकर भट पुढे म्हणतात माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटले. आता हा अध्याय थोडा मोठा असल्यामुळे
या अध्यायाची आपण थोडीशी इथेच सांगता करूया. आता म्हणजे हा अध्यायाचा आजचा भाग आपण इथेच थांबवत आहोत आणि पुढचा भाग हा उद्या ह्याचा ऐकणार आहोत. आता इथे आजच्या भागामध्ये आतापर्यंत ऐकलेल्या भागामध्ये महत्त्वाचं काय होतं की शंकर भट जेव्हा प्रवास करत होते तेव्हा त्यांना कोणते देवालय दिसले, तर मीनाक्षी सुंदरेश्वराचे असे देवालय दिसले. आणि दुसरी गोष्ट त्या तिथे त्यांना सिद्धयोगींद्रांनी नंतर त्यांना सिद्धयोगींद्रांची भेट झाली. सिद्धयोगींद्रांनी त्यांना सगळ्या मागच्या घटनाक्रम सांगितला आणि त्यांचं पुण्यफळ हे कसं आहे आणि त्या पुण्यफळामुळे त्यांना असे हे महान आत्मा जे संत आहेत, साधू पुरुष आहेत, त्यांचं दर्शन होत आहे, त्यांचा सहवास घडत आहे. आणि हे सगळं फक्त आणि फक्त श्रीपाद श्रीवल्लभांच्या इच्छेमुळे घडत आहे, श्रीपाद श्रीवल्लभांच्या संकल्पनामुळे घडतं आणि संकल्पामुळे घडतं. आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा संकल्प आहे तोच सगळ्याला कारणीभूत असतो हे इथे सांगितलेलं. बघा आता ह्याच्यामध्ये काय दाखवून दिलं की श्रीपाद श्रीवल्लभांचे सत्य स्वरूप ते दत्तांचं स्वरूप आहे हे पिठिकापूरमधील लोकांना खरं वाटत नव्हतं. पण तीच गोष्ट ही कुरवपूरमधील कोळ्यांनी जाणली. त्याच्यामुळे त्या कोळ्यांनी जाणल्यामुळे ते भवसागर तरून गेले. म्हणजे परमेश्वर जरी आपल्या जवळ असला तरी त्याचं सत्य स्वरूप जाणणं हे सुद्धा महत्त्वाचं. जर आपण ते सत्य स्वरूप जाणलं नाही, आपल्याला समोर परमेश्वर दिसत असला, आपल्या सोबतीला असं आणि आपण तरी तर्कवितर्क करत बसलो तर आपल्याला परमेश्वर कृपा प्राप्त होत नाही. म्हणून इथे म्हटलेलं की आपण कोणते षडरिपूचा त्याग केला पाहिजे. कोणतं काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ ह्या षडरिपूंचा जेव्हा आपण त्याग करू त्याच्यानंतरच आपल्याला परमेश्वर कृपा प्राप्त होते. आपल्यामधला अहंकार गेला पाहिजे. तर आता ह्या भागामध्ये आता तुम्हाला एकच गोष्ट आता या भागासाठी प्रश्न विचारतो तुम्हाला. आपण सगळ्यांनीच हे हा भाग ऐकला असेल. तर शंकर भट ज्या शिवालयाच्या मंदिरात गेले होते त्या शिवालयाचं जी स्थापना होती, प्रतिष्ठापना कोणी केली होती, कोणत्या देवाने त्या शिवालयाची प्रतिष्ठापना केली होती आणि पुढे ते मंदिर हे कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले, पुढे तेच मंदिर कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले हे सांगायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, जेव्हा शिवालयाचं मीनाक्षी सुंदरेश्वराचं दर्शन घेऊन शंकर भट परत जात होते तेव्हा अंधार झाला आणि त्यांना मार्ग दाखवण्याचं काम कोणी केलं. या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. तर आजची कथा आपण इथेच थांबवत आहोत. कथा नीट समजून घ्या, त्यातला अर्थ समजून घ्या, आजच्या कथेमधला काय आशय आहे तो समजून घ्या. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो.